कुंडली गवर्धारी विठ्ठल श्री जानवी तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय, श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय, श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय, श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय, अखंडानंद रूपाय ज्ञानप्रदायी भवद्वान भजनेशाय गुंडाक्षगुरवे श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं विज्ञानार्कपरिचिजालनिहता विद्यान्धकारं प्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रताः ब्राह्मी नर्तनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यादना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रविष्णुः गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धेर्भाषायां प्रपञ्चः क्रियते पुनः। अथ तृतीयोऽध्यायः सर्वोऽयं प्रमितिप्रमाणप्रमेय परमातृत्वलक्षण आब्रह्मस्तंभपर्यन्तो मिथ्याध्यासम् एवेति। यदा न तत्त्वमस्यादेर्ब्रह्मामित्यत्वगच्छति प्रध्वंस्ताहं ममोनैति तदा गिर्मनसो श्रुतिम्। नैष्कर्म्य सिद्धि अध्याय 3 श्लोक क्रमांक 1। दुसऱ्या अध्यायाचं चिंतन करीत असताना आत्मपदार्थ आणि अनात्म पदार्थांचं आपण चिंतन करून पुढे आलेलो आहोत। आत्मप्रमेसाठी म्हणून अनात्म पदार्थ कसा प्रतिबंधक आहे या गोष्टीचं चिंतन करीत असताना सुरेश्वराचार्यांनी आपल्याला असं प्रतिपादन केलं की स्थूल देह, सूक्ष्म देह आणि यांच्या अंतर्गत असणारा जे म्हणून काही विशेष भाग असतील ते सगळे भाग आत्मप्रमेला प्रतिबंधक अशा स्वरूपाचे आहेत असं ठरवून दिलं गेलं। अज्ञान हे मुख्य कार्य आहे आणि अज्ञानकारी असलेल्या या सगळ्यांचा विचार मात्र दुसऱ्या अध्यायाच्या संबंधाने सुरेश्वराचार्यांनी आपल्यासमोर केला। आत्मज्ञान कशाने होत नाही म्हणजेच आत्मज्ञानाला प्रतिबंधक जे म्हणून आहेत त्या सगळ्यांचा असलेला विचार, अपनय करण्याच्या दृष्टीने असलेला विचार, निराश करण्याच्या दृष्टीने असलेला विचार म्हणजे प्रतिबंधकाभाव करण्याच्या दृष्टीने असलेला विचार दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला मांडून दिला। आणि स्थूल देहाचं चिंतन करीत असताना सुरेश्वराचार्य म्हणतात की व्यवहार करीत असताना माझा देह आहे असा पद्धतीचा व्यवहार करीत असल्यामुळे आत्मा म्हणजे देह आहे का असा विचार याच ठिकाणी खंडित होतो। माझा देह आहे असं म्हणत असतानाच मी जो आत्मरूप, जो आत्मा तो त्या देहाहून भिन्न होतो म्हणजे देह भिन्न असा आत्मा त्या ठिकाणी सिद्ध होतो। आणि असा तो आत्मा सिद्ध झाला असल्या कारणानं स्थूल देह म्हणजे आत्मा आहे अशा पद्धतीचं कोणतंही विधान, अशा पद्धतीचं ध्यान, अशा पद्धतीचा विपरीत निश्चय व्यक्तीने ठेवू नये। विचारपूर्वक ती गोष्ट त्यांनी टाकून दिली पाहिजे अशा पद्धतीचा विचार सुरेश्वराचार्य आपल्यासमोर मांडतात। सूक्ष्म देहाचा विचार करीत असताना सुद्धा इंद्रियांचा विचार तिथे येतो, प्राणाचा विचार तिथे येतो, अंतःकरणाचा विचार त्या ठिकाणी येतो आणि अंतःकरणामधल्या असलेल्या वेगवेगळ्या ज्या चतुर्विध वृत्ती आहेत त्या चतुर्विध वृत्तींचा सुद्धा विचार त्या ठिकाणी येतो। म्हणजे तिथे अहंकार येते, चित्त आहे, मन आहे आणि बुद्धी आहे। या सगळ्यांच्या असलेल्या गुणाचा जर विचार केला, मुख्यत्वाचा जर विचार केला तर अनात्म असलेले हे सगळे पदार्थ म्हणजेच आत्मभिन्न असलेले हे सगळे पदार्थ सर्वथा आत्म्याहून विलक्षण असल्या स्वरूपाचे असल्यामुळे आत्मा ते नाहीत असा आपल्याला विचार करता येतो। परंतु एक आणि एक अहंकाराचं वर्णन करीत असताना आपल्याला असं लक्षात येतं की अहंकाराची असलेली उपस्थिती जेवढी अनात्म पदार्थात आहे तेवढीच अहंकाराची असलेली उपस्थिती आत्म्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रतीतील येते असा आपल्याला विचार करता येतो। मी आत्मा आहे, आत्मा म्हणजे मी म्हणजे आत्मा अशा पद्धतीचे चिंतन करीत असताना अहंकाराची असलेली उपस्थिती तिथे दिसते का दिसत नाही, तिथपर्यंत तो आहे का नाही हे कळतं का कळत नाही। अहम ब्रह्मास्मी या वाक्याचा विचार केला, त्या अहम ब्रह्मास्मी या वाक्याचा विचार करीत असताना त्यांनी असं सांगितलं की अहम म्हणजेच नेमकं काय आहे, मी, आणि अहंकाराचं स्वरूप दुसरं काय आहे, मी। अहंकार म्हणजे ही मी,
आणि अहम ब्रह्मास्मीतलं एक पद जे अहम म्हणून आहे ते सुद्धा मीच म्हणून सांगते. म्हणजे अहंकार हा ब्रह्मरूप आहे अशा पद्धतीचं विधान, असा अर्थ त्या अहम ब्रह्मास्मी या वाक्यातून होतो का होत नाही. बर, त्या महावाक्याला खोटं म्हणण्याचं धाडस करता येईल का? महावाक्य जे म्हणून काही वेदांनी उपनिषदांनी प्रतिपादन केलं ते एका महावाक्याचा आधार फक्त मुक्तीसाठी आपल्याला उपलब्ध आहे. बाकी कोणताही आधार मुक्त्यर्थ म्हणून आपल्याला सांगता येत नाही. मोक्षासाठी म्हणून केवळ महावाक्याची गणती आहे, केवळ महावाक्य श्रवण आहे. इतर कोणतंही साधन मोक्षासाठी म्हणून आपल्याला विचारात घेता येत नाही. नामस्मरणादी साधनांचा विचार केला तरी अंतःकरणाच्या शुद्धीच्या ठिकाणी ही नामस्मरणादी सगळी साधन आहेत. अर्थापत्ती प्रमाणाचा विचार करा. अर्थापत्ती प्रमाणाने आपल्याला सांगता येतं अंतःकरण शुद्धीसाठीच केवळ नामस्मरण आहे. अन्यत्र कोणत्याही पद्धतीमध्ये नामस्मरणाचा विचार इतर असलेल्या गोष्टीसाठी करता येत नाही. त्या अशा असलेल्या अंतःकरण शुद्धीर्थ नामस्मरणाचा विचार केला तर अंतःकरण शुद्धीपूर्वक महावाक्य बोध होणं आणि त्या महावाक्य बोधापासून समुत्पन्न झालेली जी बुद्धी आहे त्या बुद्धीपासून जे ज्ञान उत्पन्न होते त्या ज्ञानापासून अज्ञानाचा विच्छेद होणं आणि मोक्षाची प्राप्ती होणं, अशाच पद्धतीचा क्रम आपल्याला तपासावा लागतो. म्हणजेच महावाक्याचा निषेध करून कोणत्याही पद्धतीत काम भागणार नाही असं आपल्याला विचार करता येतो. महावाक्य म्हणजेच जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन करणारं वाक्य असतं. आणि या अहम ब्रह्मास्मी या वाक्याचा विचार केला तर मी ब्रह्म आहे असं सांगत असताना आपल्याला विचार येतो की ते जीव ब्रह्मैक्य सांगितलं का सांगितलं नाही, जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन केलं. ज्या अर्थी जीव ब्रह्मैक्य इथे प्रतिपादन होते त्या अर्थी हे महावाक्य. आणि या महावाक्यातलं एक पद अहम जे आहे त्या अहम पदाचा विचार करीत असताना एक आत्मपदार्थाने विचार येतो आणि दुसरा अनात्म पदार्थाने विचार येतो. अनात्म्यामध्ये सुद्धा या अहम पदाची गती आहे का? हे माझं आहे, हे माझं आहे, किंवा मी आहे, मी आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, अशा पद्धतीचा विचार करताना अहम हाच तिथे विचार येतो का? येत नाही. म्हणजे अनात्म पदार्थांमध्ये अनात्मरूप असलेल्या अज्ञानकारी असलेल्या सगळ्या जगतात वावर कोणाचा जास्ती आहे तर अहमचा वावर जास्ती आपल्याला असं लक्षात येतो. जिथे अहंता आहे तिथे ममत्वाची सिद्धी मात्र निश्चित होते. जर अहंता नसेल तर ममता येणार नाही. ममता पहिल्यांदी आणि अहंता नंतर आहे अशा पद्धतीचा विचार करता येत नाही. मी पहिल्यांदी असल्याशिवाय माझं पहिल्यांदी कसं होईल? मी पहिल्यांदी उपस्थित लागेल ना, मग माझं काहीतरी म्हणता येईल ना. ममत्व म्हणजे माझेपणा आणि अहम म्हणजे मीपणा. जर मीपणाचा सिद्ध आहे तर माझेपणा कसं काय सिद्ध होतो? माझेपणा कोणत्याही पद्धतीत सिद्ध होत नाही. अहंधी लागेल आणि मग ममधी होईल. म्हणजे बुद्धीचा विचार केला तर अहंकार वृत्ती जी आहे, अहमपणा जो आहे तो अहमपणा जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ममधी म्हणजे ममत्वाची बुद्धी माझी कोणत्याही पद्धतीत सिद्ध होत नाही. म्हणजे अहंकार अहम हे अनात्म पदार्थात चालतं का चालत नाही? अनात्म पदार्थातही त्याची गणती आपल्याला करता येते. म्हणजेच अनात्म पदार्थातही त्याचा तेवढाच प्रवेश आहे की जेवढा प्रवेश महावाक्य करून आत्मपदार्थात होतो. अहमने सांगितलं काय? अहम ब्रह्मास्मी हे वाक्य सांगत असतानाच आपल्याला विचार करता येतो की जो मी आहे तो तेच ब्रह्म आहे अशा पद्धतीचा विचार करा. ब्रह्म म्हणजेच मी म्हणजेच ब्रह्म अशा पद्धतीचा विचार करीत असताना त्या अहमचा विचार आत्म्याच्या संबंधाने केला का केला नाही? ब्रह्माशी एकरूपता साधणारा अहंकार आहे का आत्मा आहे? अहंकार जड समजायचा की चेतन समजायचा? ब्रह्म तर चैतन्य, आत्मा चैतन्य रूप आहे, ब्रह्म चैतन्य रूप आहे, तर त्यांची एकता संपादित होईल. अहंकार जड आहे, त्यांची एकता कधीही संपादित होणार नाही. शिवाय अहंकार अनात्म पदार्थ आहे म्हणजे अज्ञान कार्य, भेद मूलकता त्याच्या ठिकाणी येते का येत नाही? जिथे जिथे भेद मूलकता येते तिथे तिथे त्याच्या बुडाशी असलेला अज्ञान आपल्याला तपासावं लागतं. म्हणजे अज्ञानाच्या अस्तित्वाविना कोणत्याही पद्धतीमध्ये आत्मा आणि अनात्मा अशा पद्धतीचा भेद करता येत नाही. जर अज्ञानच नाही तर आत्मा वेगळा म्हणायला आणि अनात्मा वेगळा म्हणायला राहतं तरी काय? रज्जूवर प्रतीतीला येणारा सर्प कधी प्रतीतीला येतो? सर्प वेगळा आणि रज्जू वेगळी हे कधी सांगितलं जाईल? अज्ञान जर रज्जूचं माझ्या ठिकाणी असेल
तर त्या अशा असलेल्या अज्ञानामुळेच आपल्याला प्रतीतीला काही मग सर्प प्रतीतीला येईल. आणि ज्यावेळी सर्प निवृत्ती होईल म्हणजे रज्जूचं ज्ञान होईल त्यावेळी सांगता येईल ना सर्प वेगळा होता, रज्जू वेगळी होती. म्हणजे बुडाशी होतं काय, अज्ञान बुडाशी होतं त्याच वेळी हा प्रकार करता येतो. जर अज्ञान नसलंच असतं तर सर्पाचा व्यवहार केला असता काय, नाही, रज्जूचाच व्यवहार झाला असता. लख प्रकाशामध्ये पडलेली रज्जू आहे आणि लख प्रकाशातल्या रज्जूकडे पाहिल्यानंतर कोणाला मालेचा भ्रम होतो, कोणाला सर्पाचा भ्रम होतो, कोणाला दंडाचा भ्रम होतो, कोणाला भूरेषेचा भ्रम होतो, कोणालाच भ्रम होत नाही. भ्रमच व्हायचं ठिकाण मात्र अज्ञान आहे. जर अज्ञान तिथे असेल, उपस्थिती त्याची जर असेल तर त्या एका असलेल्या अज्ञानातून पहिल्यांदा उत्पन्न होणारा काय तर तो भेद उत्पन्न होतो. आणि तो भेद नेमकं काम काय करतो, दोन पद्धतीचं ज्ञान आपल्याला करून देतो. दोन वेगळे आहेत अशा पद्धतीने आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे एक सामान्य ज्ञान होतं आणि विशेष रूपाच्या अज्ञानाची प्रतीती आपल्याला येते. आणि विशेष रूपाच्या अज्ञानाच्या प्रतीतीने ते विशेष रूपाचं अज्ञानाचं जे कार्य त्या कार्याची आपल्याला प्रतीती येत असते, अज्ञानाची अशी प्रतीती येत नसते. अज्ञानाची असलेली प्रतीतीच आपल्याला कार्यावरून लावावी लागते. सर्प प्रतीतीला आला का रज्जूविषयक अज्ञान प्रतीतीला आलं, सर्प प्रतीतीला आला, सर्प आहे असा व्यवहार केला तर रज्जूविषयी अज्ञाने असा व्यवहार केला, रज्जूविषयीचा असलेला अज्ञान प्रतीतीला आलं, रज्जूविषयीचा असलेला अज्ञान प्रतीतीला आलं. अशा पद्धतीचा व्यवहार नाही. सर्प रज्जूविषयी असलेल्या विशेष अज्ञानाचं कार्य किंबहुना अज्ञान रूप आहे, ही गोष्ट स्वतंत्र आहे. पण प्रतीतीला सर्प येतो, विशिष्ट आकार येतो की अज्ञान येतं. अज्ञानाचा विचार करत असताना कार्याने त्याची प्रतीती येते, आपल्याला असा विचार करता येतो. त्या अशा असलेल्या एकमेव अशा अज्ञानाचा जर आश्रय केला, अज्ञान जर पकडलं तर भेदमूलकता आपल्याला दिसते. आणि जिथे जिथे भेदमूलकता येते तिथे तिथे मात्र अशा पद्धतीचा आत्मा अनात्मा आपल्याला व्यवहार करता येतो. समजा अज्ञान नसलंच असतं तर आत्मा आणि अनात्मा अशा पद्धतीचा व्यवहार करता आला असता काय, करताच आला नसता. आत्मा अनात्मा म्हणता आलं नसतं हे मान्य करता येईल. आत्मा म्हणता आलं असतं काय, अनात्मा म्हणता येणार नाही, अज्ञान नाहीये. मग एक वेळ मान्य करा अनात्मा म्हणता येणार नाही, कारण का भेद तिथून सिद्ध होतो अज्ञानातून. म्हणून अनात्मा नाही असा आपल्याला व्यवहार करता येतो. मग आत्मा म्हणता येतं का, आत्मा म्हणण्याची सुद्धा सोय असते का. आत्मा आणि अनात्मा या दोन्ही पद्धतीचा विचार केला तर हे दोन्ही भेदाने निर्माण झालेली अशा पद्धतीचे आपल्याला जोड्या सांगता येतात. म्हणजे आत्मा आणि अनात्मा, अनात्मा म्हणता येत नाही म्हणजे आत्मा म्हणण्याची सोय राहते असं म्हणता येत नाही. ब्रह्म आहे एवढंच फक्त तिथे शिल्लक राहतं. आत्म्याचा विचार करीत असताना सुद्धा एका उपाधीच्या योगाने आत्मा नावाचा शब्द तो तिथे आरोपित आहे ब्रह्माच्या ठिकाणी, असा आपल्याला विचार करता येतो. त्या दृष्टीने बोलताना आत्मा म्हणता येत नाही असा आपल्याला विचार करा. आत्मा स्वयंप्रकाशित आहे, आत्मा म्हणजे ब्रह्म आहे, मग अनात्मा म्हणता येत नाही म्हणजे आत्मा म्हणता येईल अशा पद्धतीचा विचार आत्ता मला इथे करायचा नाही. केवळ मला असं म्हणायचे की उपाधीच्या योगाने तुम्ही त्याला काहीतरी आत राहतो या दृष्टीने एका शब्दाच्या असलेल्या अर्थाने मी या ठिकाणी बोलतोय. आत्मा तिथे म्हणता येत नाही म्हणजे जिथे जिथे अज्ञान नाही तिथे तिथे कोणत्याही पद्धतीचा भेदमूलक व्यवहार सिद्ध होणार नाही. अशा पद्धतीचा असलेला भेदमूलक व्यवहार जिथे सिद्ध होत नाही तिथे केवळ एक अद्वय रूप असलेलं ब्रह्म शिल्लक राहतं. अशा पद्धतीचा विचार करा. म्हणजे जिथे अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा विचार येतो आणि ज्या एका असलेल्या अहंची गती अनात्म पदार्थातही होते आणि त्याच अहमची गती आत्मपदार्थातही होते, जर असं होत असेल तर त्या असलेल्या अहंकाराचा विचार थोडासा आपल्याला जास्ती पद्धतीत करावा लागतो. प्रतिबंधाच्या दृष्टीने विचार करताना, प्रतिबंधकाच्या दृष्टीने विचार करताना स्थूल देह जेवढा प्रतिबंधक नाही तेवढं मोठं प्रतिबंधक सूक्ष्म देह आहे. आणि सूक्ष्म देहातले इतर जे तत्व आहेत ते जेवढे प्रतिबंधक नाहीत तेवढा अहंकार प्रतिबंधक आहे असा विचार आपल्याला करता येतो. कारण का इतर असलेल्या सगळ्या पदार्थांचा, सगळ्या तत्वांचा विचार जर केला तर त्या सगळ्यांची असलेली गणिती आपल्याला येणारी प्रतीती ही कुठे येते, केवळ अनात्म पदार्थात त्यांची स्थिती आहे, तिथेच मात्र त्यांची प्रतीती येते. एकटा एक अहंकार आपल्याला सांगता येतो की जो अनात्म पदार्थातही येतो
आणि आत्मपदार्थात सुद्धा त्याची प्रतीती येते. या गोष्टीचा विचार केला तर अहम ब्रह्मास्मी या एका महावाक्यावरून आम्हाला सांगावं लागतं की तिथे असलेला जो अहम शब्द आहे त्या एका अहम शब्दाने आमचं अहंकार तिथे सुद्धा आहे असं आपल्याला विचार करा. अहम अहंकार आणि अहंकार म्हणजे ब्रह्म आहे असं महावाक्याला सांगायचंय का? हो, अहंकार म्हणजे ब्रह्म आहे असं महावाक्याला सांगायचे. अहंकाराचं आणि ब्रह्माशी ऐक्य होतं काय? माझं ब्रह्माशी ऐक्य होत असताना मी जो अहमरूप किंवा माझं जे बोधन अहम रूपाने त्या महावाक्यात केलं गेलं, माझा जो बोध त्या महावाक्यात अहम या शब्दाने झाला, त्या एका असलेल्या शब्दाने जो मी लक्षित होतो तो मी ब्रह्मरूप आहे असं आम्हाला सांगता येतं. अहंकार ब्रह्मरूप आहे असं महावाक्याला सांगायचे तर मी ब्रह्मरूप आहे असं महावाक्याला सांगायचे. मी ब्रह्मरूप आहे असं जरी महावाक्याला सांगायचं ठरलं तर तिथेही अहंकाराची स्थिती असं आपल्याला लक्षात घेता येतं. म्हणजेच ब्रह्म अहंकार आहे असं म्हणता का? अहंकार म्हणजे ब्रह्म आहे आणि ब्रह्म म्हणजे अहंकार आहे असं जर म्हणायला गेलं तर अहंकाराच्या वास्तविक रूपाचं चिंतन केलं असता तर जडरूप आहे असं सिद्ध होतं. जर अहंकार जडरूप आहे असं सिद्ध होत असेल कारण तो महाभूतांचं कार्य आहे अशा पद्धतीचा विचार मागील असलेल्या पाठात आणि दुसऱ्या अध्यायात आपण करून पुढे आलेलो आहोत. ऐकणारी मंडळी नेहमीची त्यांना ती गोष्ट माहिती आहे. महाभूतापासून उत्पन्न झालेला अहंकार असल्यामुळे महाभूत जड की चेतन? आकाश जड म्हणायचं का चेतन म्हणायचं? आकाशाला जड चेतन म्हणता येत नाही. आकाश जड आहे, वायू जड आहे, अग्नी जड आहे, पृथ्वी जड आहे, जल जड आहे आणि यांच्यापासून उत्पन्न झालेला अहंकार सुद्धा आपल्याला कोणत्याही पद्धतीत चेतन मानता येत नाही. म्हणजे तो जडच आहे असा सिद्ध होतं. म्हणजे जड असलेल्या अहंकाराचं ऐक्य चैतन्यरूप असलेल्या ब्रह्माशी करता येत नाही. म्हणजे अहंकार जड आहे अशा पद्धतीचं मुख्य समानाधिकरणाने मुख्य सामान्याधिकरण संबंधाने कोणत्याही पद्धतीत ही गोष्ट सांगता येत नाही. तिथे काही ना काहीतरी चैतन्य असलं पाहिजे. चेतनता असेल तर तिथे काही ना काहीतरी आपल्याला असा विचार करता येतो. अहंकार माझ्या ठिकाणी आहे आणि मी जो अहंकार युक्त असा अहम शब्दाने उपलक्षित होणारा जो मी त्याचं ब्रह्माशी ऐक्य अशा पद्धतीचा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे अहम ब्रह्मास्मी असं म्हणत असताना जो अहम मी अशा स्वरूपाचा सांगितला गेला त्या अशा असलेल्या मीचं अहमचं त्या अहंकाराचं त्या ब्रह्माशी ऐक्य होत असताना मुख्य समानाधिकरणता कोणत्याही पद्धतीची उपयुक्त नाही. तर उपयुक्तता कोणाची? तर बाध समानाधिकरणाची उपयुक्तता आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे त्याचा बाध करावा लागतो आणि बाध होऊन मात्र त्याचं ऐक्य होतं अशा पद्धतीचा विचार करा. अहम एवढा शब्द वापरला असता त्याच्यामध्ये दोन पद्धतीच्या प्रतीत्या आपल्याला येतात. दोन संबोधन आपल्याला तिथे सापडतात. एक संबोधन आहे शुद्ध असलेला मी म्हणजे कोण आहे? आत्मा. आणि दुसरा जो विकारित झालेला मी तो कोण आहे? चिदाभास आभास. याचा आपल्याला विचार करता येतो. व्यवहारातल्या सगळ्या असलेल्या ज्ञानाची जर काही व्यवस्था लावायची ठरवली तर आत्म्याकडून त्यांचं प्रकाशन होतंय अशी म्हणण्याची सोय नाही. जर आत्मा प्रकाशित करतोय इतरांना असं जर म्हणू लागलो तर आत्म्याच्या ठिकाणी काही ना काहीतरी विकार आलाय, काहीतरी तुम्ही दोष दिलाय वा काहीतरी कारणता त्याला दिली अशा पद्धतीचा विचार होतो. जर तो कारण ठरला तर त्याचं हे कार्य होतं असा आपल्याला विचार करावा लागतो. आणि जर जगत हे आत्म्याचं कार्य ठरलं तर जसं कार्य कारणात मात्र तशी स्थिती असली पाहिजे असा विचार आपल्याला करता येतो. म्हणजेच घट आहे, कार्यरूप आहे आणि कारण काय त्याचं? माती. माती सुद्धा जड आहे म्हणून घट जड आहे. जर माती चेतन राहिली असती तर घटही बोलका राहिला असता ना. पण घट बोलतो काय? घट बोलत नाही. कार्यावरून जर कारणाची असलेल्या स्वरूपाची चिकित्सा करायची ठरली तर जर घट जडरूप आहे असं प्रतीतीला येते असं ज्ञान आहे तर त्याचं असलेलं जे कारण आहे त्या कारणात काही वेगळं असलं पाहिजे काय? उलट कार्यात एक गुण जास्ती आहे, कारणात एक कमी आहे. पण जडत्व जशाला तसं समान राहतं. एक गुण जरी कमी आणि अधिक कार्यकारण परंपरेत असला तरी एक समानता काहीतरी राहिली पाहिजे का नको? काहीतरी राहिली पाहिजे. अभाव रूप असलेल्या पदार्थातून भावरूपाची उत्पत्ती होते असं कसं मानता येईल?
भावरूपाची उत्पत्ती होणार नाही. अभावातून का शून्यातून काहीतरी निर्माण होतं असं कसं म्हणता येईल का? असं म्हणता येत नाही. त्या ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण देत असताना सांगितलं, वांजेची आली का कैची जन्मपत्रिका. अरे वंद्यापुत्र आहे म्हणजे नाहीच. त्याची जन्मपत्री असते का? जन्मकुंडली त्याची मांडता का? नसतेच ना. मग त्याच्या असलेल्या पुत्रपौत्राधिकांचा विचार होतो काय? अभावातून कोणत्याही पदार्थाची उत्पत्ती होत नाही. एक समानता. अभावातून उत्पन्न होणारा पदार्थ कल्पिला. कल्पनेत काही व्यक्ती विचार करू शकतो. समजा अभावातून काही पदार्थ उत्पन्न होतोय असा विचार केला, जाती काय राहील त्याची? अभावाची जाती अभावत्व. आणि निर्माण होणारा पदार्थ कल्पनेतला, त्याची जाती काय राहील? समसमान रूपता समजावी लागेल का नाही? रूप काय? अभाव अभाव रूप आहे. आणि त्यापासून उत्पन्न होणारा समजा कल्पनेतला पदार्थ मानला तर तो कोणता राहील? अभाव रूपच राहील ना. म्हणजे एक समानता कार्यकारण परंपरेच्या दृष्टीने एक सूत्री कार्यक्रम चालत राहतो असा आपल्याला विचार करता येतो. घट आहे आणि मृत्तिका आहे. जाती काय राहील दोघांची? मृत्तिकेची जाती मृदत्व, घटाची जाती घटत्व. कार्यकारण रूपाने वेगवेगळे पण एक समान धर्म या दोघात करेल. मृत्तिका सुद्धा जड आहे आणि घट सुद्धा जड आहे. म्हणजे जडत्व समसमान आलं का नाही? समसमान जडत्वाची कल्पना आपल्याला करावी लागते. म्हणजे एक समान धर्म अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. म्हणजेच जे कारणात आहे तेच कार्यात येतच. आकाशाचा शब्द वायूत येणार नाही असं होणार नाही. वायू विलक्षण स्पर्शाने, अनुस्नाशित जो स्पर्श आहे म्हणजे उष्णही नाही आणि शीतही नाही पण स्पर्श आहे, असा जो स्पर्श तो वायूचा गुण आहे, त्याचं ते प्राधान्य. पण आकाशापासून उत्पन्न झाल्यामुळं वायूत सुद्धा एक शब्द राहतो असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे वायूत शब्द आहे पण शब्द मुख्य नाही, स्पर्श मुख्य, म्हणून वायू निराळा. म्हणजे आकाशातला शब्द जशाला तसा पुढे आला, कारणात जे येते जशाला तसं पुढे येतं. जर आत्मा प्रकाशित करतोय असं जर म्हटलं तर कार्यता इकडे येईल, कारणता तिकडे जाईल. आणि हे जड आहे आणि या जडावरून आत्म्याच्या ठिकाणी जडत्व जातं. त्यामुळे आत्म्याला जड म्हणण्याची काहीतरी आपत्ती निर्माण होते. आणि आत्मा जड आहे असं जर म्हटलं गेलं तर कोणत्याही पद्धतीचं ज्ञान कुणाला होणार नाही. ज्ञानावरून आम्हाला ठरवावं लागतं एक काहीतरी चैतन्य शिल्लक आहे, एक कोणीतरी चेतन आहे की ज्याच्यावरून हे ज्ञान होतंय. ज्ञान होण्याची व्यवस्था तपासत असताना ज्ञान होतच कोणाला? जडाला ज्ञान होत नसतं. कोणत्याच काळात कोणत्याच देशात कधीही जडाला ज्ञान झालं नाही, खांबाला कधीही ज्ञान झालं नाही, या मोबाईलला सुद्धा ज्ञान झालं नाही. तर की हा जो आपल्याला ज्ञान करून देतो त्या मोबाईलला स्वतःच ज्ञान नाही. मग ज्ञान जडाला कसं काय होईल? ज्ञान जडाला होणार नाही. कोणत्याही पद्धतीत जडाला ज्ञानाची व्यवस्था नाही. का ज्ञानाची व्यवस्था नाही? प्रकाश रूपतेचा असलेला अभाव हे ज्ञान होऊ देत नाही. ज्ञानाच्या स्वरूपाचा विचार जर केला तर ज्ञान हे स्वयंप्रकाश रूप आहे की जे आत्म्यासारखं आहे वा आत्माच आहे. मग जिथे जिथे प्रकाश आहे आणि निरपेक्ष प्रकाश आहे, सापेक्ष प्रकाश नाही, निरपेक्ष आणि चैतन्य असे जड प्रकाश नाही. चंद्र सूर्याचा दिव्याचा असलेला प्रकाश जड आहे, आकुंचन प्रसरण त्याच्यामध्ये होतं. मग तो प्रकाश इथे कामाचा नाही. मग प्रकाश कोणता कामाचा आहे? जो स्वयंप्रकाश आहे. याही प्रकाशकांना प्रकाशित करणारा जो तो प्रकाशक म्हणजे जो मुख्य असा असलेला प्रकाश रूप, त्या प्रकाश रूपाचं आपल्याला काम करावं लागतं, त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. तो जिथे जिथे म्हणून उपस्थित असेल तिथे तिथे म्हणून ज्ञानाची व्यवस्था लागेल. कारण का ज्ञान रूपता आणि प्रकाश रूपता भिन्न भिन्न समजून एकच आहेत असा विचार आपल्याला करता येईल. ज्ञान स्वयंप्रकाश रूप आहे आणि स्वयंप्रकाश रूप तेच ज्ञान आहे असा आपल्याला विचार करता येतो. आणि त्यालाच आत्मा म्हणा. म्हणजे स्वयंप्रकाश रूपतेचा जिथे जिथे अभाव होतो तिथे तिथे ज्ञानाची कोणतीही संकल्पना मांडता येत नाही. कोणत्या ज्ञानाची संकल्पना मांडता येत नाही? कोणत्याच ज्ञानाची संकल्पना मांडता येत नाही. जिथे चैतन्य सहाय्य वृत्ती आहे तिथे तिथे
सगळ्या असलेल्या जगताच्या ज्ञानाची व्यवस्था लावा. चैतन्य सामान्य रूपाने आहे आणि त्याचं साह्य घेऊन वृत्ती काम करते. म्हणजे चैतन्य अजून तिथे कोणत्याही पद्धतीत विशेषत्वाला प्राप्त झालेलं नाही. म्हणजे काय झालेलं नाही, प्रमाण रूपता घेतलेली त्यांनी नाही. अजून ते फक्त स्वतःच्या असलेल्या सामान्य स्थितीत आहे. म्हणजे मदत करणारा एवढाच तो आहे. त्या अशा असलेल्या एका चैतन्याच्या साह्याने जर वृत्ती ज्ञान ग्रहण करू लागली, चैतन्य प्रकाश आहे, प्रकाशाचं साह्य होईल, प्रकाशाचा आधार घेतला जाईल आणि वृत्तीचं काम आहे अज्ञान निवारण करणं आणि पुढे जी काही वस्तू आहे, जे काही पडलेलं आहे, त्या सगळ्या असलेल्या वस्तूंचं ज्ञान संपादन करणं. मग ही वृत्ती कोणाकोणाचं ज्ञान संपादन करेल? जे जे म्हणून पुढे ते करेल जिथे वृत्त्यारूढ चैतन्य आहे. म्हणजे चैतन्य साह्य वृत्ती, चैतन्य सामान्य झालं आणि वृत्ती विशेषत्वाला आली. वृत्ती विशेषत्वाला आली म्हणजे कशी आली? तिच्या स्वभावे करून, चैतन्यामुळे नाही, तिच्या स्वभावे करून. वृत्ती मुळातच अज्ञान कार्य आणि अज्ञान कार्य असलेली वृत्ती दाखवेल काय? आता त्यात समान असलेलं सगळं दाखवेल. म्हणजे चैतन्य नुसतं, आता त्याला अधिष्ठान तर लागेलच ना. वृत्ती काही स्वयंप्रकाशित नाही, मग स्वयंप्रकाशित असा कोणीतरी लागेल ना, मग ते चैतन्य साह्य. आता जिथे वृत्त्यारूढ चैतन्य आहे, म्हणजे आता इथे काय झालं? प्रमारूप असलेल्या ज्ञानाचं साह्य. प्रमाण रूपाने सिद्ध झालेली जी वृत्ती आहे, प्रमारूप झालेली जी वृत्ती आहे, प्रमिती रूप अशी झालेली जी वृत्ती आहे, त्या वृत्तीला म्हणा वृत्त्यारूढ चैतन्य. म्हणजे चैतन्य मुख्यतेत आलं आणि आता त्या चैतन्याला ज्ञान घेता येत नाही, वृत्तीचं साह्य घ्यावंच लागतं. मग चैतन्य मुख्य भावनेत आला, मुख्य भूमिकेत आला आणि तिथे मात्र वृत्ती अमुख्यात गेली. पण वृत्तीचं साह्य घेऊन आता दाखवायचं जर काम करू लागला तर दाखवेल काय? जगत अज्ञान कार्य की काय दाखवेल? निश्चित अज्ञान कार्य दाखवेल. पण त्याचा लय कसा होतो आणि हे ते नाही अशा स्वरूपाचं चिंतन करून त्या वृत्त्यारूढ असलेल्या चैतन्यामध्ये महावाक्य बोध निर्माण होतो. म्हणजेच आत्म्याचं ज्ञान जर संपादन करून घ्यायचं म्हणलं तर चैतन्य साह्य असलेल्या वृत्तीचा विचार नाही, वृत्त्यारूढ चैतन्याचा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे चैतन्य साह्य असलेली वृत्ती आत्ता सध्याला आहे. मग आत्ता तत्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी म्हटल्यावर ज्ञान का होऊ नये? व्हायला पाहिजेत ना. शास्त्र तर सांगतं तत्वमसी म्हटलं की ज्ञान होतं, मग ज्ञान का होत नाही? सगळा तर वृत्तीचा खेळ आहे ना. या चैतन्य साह्य वृत्ती आणि वृत्त्यारूढ चैतन्य या दोघांच्या असलेल्या विभिन्न परिस्थितीचा विचार केला तर मध्यात असलेला एक पदार्थ बाधा निर्माण करतो आणि त्या पदार्थाला आपल्याला म्हणावं लागतं अहंकार. वृत्ती मी 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 जर वृत्ती म्हणू लागली आणि सामान्य रूप असलेल्या चैतन्याच्या जर वर पायदळ करू लागली तर तिथे कोणत्याही पद्धतीचं ज्ञान होणार नाही. आणि तिथे असलेला जो तो चिदाभास रूपाचा आहे असा विचार करावा लागतो. त्या अशा असलेल्या चिदाभासाची योजना कशासाठी केली गेली? ज्ञानासाठी केली गेली. मी एक आहे आणि चिदाभास एक आहे, शुद्ध मी एक आहे ज्याला म्हणा आत्मा आणि चिदाभास एक आहे. हे दोन अहम शब्दाने गृहीत होणारे असल्यामुळे त्या एका असलेल्या अहम शब्दाने दोनचं ज्ञान होतं. म्हणजे कोणाचं ज्ञान होतं? एक चिदाभासाचं होतं, एक कूटस्थ रूप त्याचं ज्ञान होतं, म्हणजे कूटस्थाचं ज्ञान होतं. आता अहम ब्रह्मास्मी मध्ये कूटस्थाचं ऐक्य सांगायचे का आभासाचं ऐक्य सांगायचंय? ऐक्य कोणाचं सांगितलं पाहिजे? अहम ब्रह्मास्मी एवढं वाक्य टाकलंय शास्त्राने. आता अहम मध्ये दोन आहेत, अहंकार आहे ना, मग भेदमूलकता आहे. मग भेदमूलकता आहे ना, मग तिथे दोन असलेच पाहिजे. इथं दोन आहेत, एक कूटस्थ आहे आणि एक चिदाभास आहे. आता अहम ब्रह्मास्मीनी कूटस्थ ब्रह्मरूप हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचे का चिदाभास ब्रह्मरूप हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचे? अर्थ काय लागतो? कूटस्थ ब्रह्मरूप हा अर्थ सिद्ध होतो का चिदाभास ब्रह्मरूप हा अर्थ सिद्ध होतो?
या गोष्टीचा विचार केला असता आपल्याला असं तरी लक्षात घ्यावं लागतं की अहम ब्रह्मास्मी असं म्हटलंय, कुटस्थ ब्रह्मास्मी म्हटलं नाही, चिदाभास ब्रह्मास्मी म्हटलं नाही. अहम ब्रह्मास्मी म्हणतायत म्हणजेच कुटस्थ आणि चिदाभास या दोघांची ब्रह्मरूपता त्यांना सांगायची. पण कुटस्थ आणि चिदाभास यांची स्वरूप एकसारखी का भिन्न आहेत, या गोष्टीचा विचार केला असता तर कुटस्थ जे आत्मा आहे त्या आत्म्याचं प्रतिबिंब जे वृत्तीत पडतं त्याला चिदाभास म्हणा. आणि एक आत्मा आहे, आत्मा आणि अंतःकरणाची असलेली जवळीक, त्या जवळीकीतून निर्माण काय होतंय, आरशाच्या जवळ जर आम्ही थांबलो तर मी स्वतंत्र आहे, आरसा स्वतंत्र आहे. आरशात दिसणार का? दिसणार नाही. मग जो आरशात दिसतो तो निराळा आणि मी निराळा का? स्वरूपाने एक आहे आणि प्रतितीने एक बिंबरूप आहे, एक प्रतिबिंब रूप आहे. त्यामुळे दोघांची असलेली व्यवस्था अशी समजून घ्यावी लागते. आता असं आहे, स्वरूपाने एक आहेत असं म्हणता येतंय, पण प्रतितीवरून भिन्न आहेत अशी म्हणायची सोय नाही. कारण का बिंब आणि प्रतिबिंबात भेद काय करायचा? इकडे हात हलवला की तेही हात हलवते, इकडे तोंड वळवले की तेही तोंड वळवते. आणि बिंब आणि प्रतिबिंब भावरूपता येतेच कशामुळे? एका आरशामुळे येते. म्हणजे प्रतिबिंबाच्या विषयी विचार भिन्नतेचा कसा करावा म्हणता येत नाही, अडचण आहे. त्यामुळे भेद आहे असं म्हणता येत नाही. स्वरूपाने एक आहेत असं म्हणा, प्रतितीत दोन आहेत ही गोष्ट मात्र आपल्याला कोणत्याही पद्धतीत बाजूला सारता येत नाही. शब्दाची अडचण आहे एवढा विचार आपल्याला करता येतो. म्हणजे प्रतिबिंब पडल का? पडणार नाही. प्रतिबिंब पडणार. अंतःकरणे स्वच्छ. कसं काय स्वच्छ म्हणले? मागील असलेल्या पाठात विचार केल्याप्रमाणे सत्वगुणापासून उत्पन्न झाले का? झाले नाही. सत्वगुणापासून उत्पन्न झालं. सत्वगुण म्हणजेच काय आहे? स्वच्छता, शुद्धता. आणि तिथे काय आहे? ज्ञान ग्राहकता. म्हणजे काय आहे तिथं? ज्ञान ग्राहकता. ज्ञानरूप आत्मा आहे. मग ग्रहण कोणाचं केलं जाईल? अंतःकरणात. आत्माच आहे ना जवळ, दुसरं तर कोणी नाही ना. आत्म्याचं ग्रहण तो करतो. म्हणजे आत्म्याचं प्रतिबिंब होईल का? होणार नाही. म्हणजे प्रतिबिंबाच्या प्रतिबिंब वादाच्या दृष्टीने चिंतन केलं तर आत्म्याचं प्रतिबिंब पडेल का? पडणार नाही. जवळ आहे तो. आता असे आत्मा आणि कुटस्थ असा शब्द वापरल्यामुळं अवच्छेदाप्रमाणे विचार केला तर असं लक्षात येतं की अंतःकरण या उपाधीने बाजूला केलेला तो तुकडा असल्यामुळे बिंब प्रतिबिंब व्यवस्था लावता येते. नाहीतर एवढ्या मोठ्या असलेल्या आणि निरपेक्ष व्यापक असलेल्या आत्म्याचं प्रतिबिंब एवढुडे असलेल्या अंतःकरणात पडायचं कसं? आता तो बाजूला पाडला ना, त्यामुळे तिथे बिंब प्रतिबिंबाची व्यवस्था होते. भ्रम आहे ना, अज्ञान आहे ना, मग ते तसं होणारच आहे. मोठा असला, राजाचा मुलगा असला आणि वेडा असला तर? राजाचा मुलगा आहे आणि वेडा आहे, काय करत बसतो तो? एखाद्या भिकाऱ्याला बघतो, त्याच्या दरबाराच्या रस्त्यावर भिकाऱ्याला बघतो. आता वेडाच आहे, त्याला वाटतं ही गंमत आहे आणि तो काय करायला? तोही भीक मागायला लागतो. आता राजाच्या मुलांनी भीक मागणं शोभतं का? योग्य आहे का? ज्ञान आहे का? नाही. मग झालं कसं? वेड आहे ना तो, अज्ञान आहे ना, बरोबर आहे तुला. मग तो वाटेल ते करेल, विपरीत अवस्था निर्माण करतो. वेडेपणा पराकोटीचा आहे. ही गोष्ट सिद्ध कधी होते? ज्यावेळी असलेल्या स्थितीवरून एकदम विपरीत कार्य करतो त्यावेळी पराकाष्ठा झाली आता वेडेपणाची, हा सुधारणाऱ्यातला नाही असा विचार करून बाजूला टाकावं लागतं. म्हणजे विपरीत कार्य, विपरीत निश्चय होतच कधी? केवळ अज्ञानात होतो. म्हणजे अज्ञानाची असलेली प्रबलता एकदम विपरीत करण्यात आहे असा विचार करा. त्यामुळे त्या कुटस्थाचं, त्या आत्म्याचं प्रतिबिंब अंतःकरणात पडतं. अशा पद्धतीचा व्यवहार आपल्याला करता येतो. म्हणजे प्रतिबिंब पडलं, आता प्रतिबिंब आहे आणि अंतःकरणात आहे. मग आता अंतःकरण स्वतंत्र सांगता का प्रतिबिंब सहित सांगता? जीवाचं लक्षण करीत असताना एक अंतःकरण उपाधी लागेल, आत्मा लागेल, अधिष्ठान पाहिजेत ना, चैतन्य पाहिजेत ना. जड रूप असलेल्या अंतःकरणाला काहीतरी आधार अधिष्ठान असल्या विना
प्रतीतीला कसं काय येईल तो? रज्जूवर सर्प प्रतीतीला येईल कधी? रज्जू पाहिजेत ना. लाख अज्ञानाचं साम्राज्य असेल आणि रज्जूच नसली तर कशाला प्रतीतीला येते काही? अज्ञान तुमचं लाख असू द्या, काहीतरी तिथे विषय असलाच पाहिजे, तरच मग आश्रय आश्रयी भाव सिद्ध होऊन, विषयी विषयी भाव सिद्ध होऊन काहीतरी प्रतीती तिथे निर्माण होते. म्हणजे असलं काय पाहिजे? उपाधी हा असलाच पाहिजे. म्हणजेच आश्रयी म्हणून तो होईल आणि आश्रय काहीतरी होईल, आश्रय होईल आणि आश्रय काहीतरी होईल. मग असा आश्रय आश्रयी भाव सिद्ध होऊन काहीतरी विपरीत तिथे मात्र प्रतीती निश्चित येईल. म्हणजे उपाधीची गरज आहे का गरज नाही? उपाधीची गरज आहे. मग उपाधी तो आहे म्हणजे अधिष्ठान लागेल का लागणार नाही त्याला? जसं सर्पाला रज्जू लागते तसं अंतःकरणाला काही ना काहीतरी अधिष्ठान असलं पाहिजे. आणि त्या अशा असलेल्या विचाराने असं लक्षात येतं की अंतःकरण आहे म्हणजे अधिष्ठान रूप असलेल्या आत्म्याचा विचार मात्र तिथे करा. मग जीव आहे माझ्या स्वतःच्या लक्षणाचा विचार, अंतःकरण आहे, अंतःकरणाधिष्ठान चैतन्य आणि अंतःकरण शुद्ध असल्यामुळे आणि जवळजवळ हे असल्यामुळे व्हायला काय पाहिजेत? तिथे मात्र आभासाची व्यवस्था, प्रतिबिंबाची व्यवस्था निश्चित निर्माण होते. म्हणजे तिथे प्रतिबिंब निर्माण होतं म्हणजे काय होतं? एकत्रीकरण होतं. एकत्रीकरण होतं म्हणजे काय? अंतःकरण आहे आणि त्या चैतन्याचं प्रतिबिंबही त्यात आहे. आता मला घटाधिकांचं ज्ञान होते. हे ज्ञान होत असताना कोणाकडून होईल ज्ञान? चैतन्याकडनं. चैतन्याकडनं ज्ञान होत नसतं. चैतन्य प्रकाश रूप आहे, प्रकाश देईल. ज्ञानाची व्यवस्था कोण? चैतन्य जातं काय धावत? चैतन्य जर धावतंय असं म्हटलं तर पहिल्यांदा त्याला परिच्छिन्न म्हणावं लागेल. कारण का एका देशात आहे दुसऱ्या देशात नाही म्हणून धावते. वृत्ती धावते का धावत नाही? वृत्ती धावली पाहिजेत ना. वृत्ती जर व्यापक समजली तर कोणत्या पदार्थाचं अज्ञान तुम्हाला आहे असं समजावं लागेल. वृत्तीचं काम आहे अज्ञान निवारण करणं. जर वृत्ती आत्म्यासारखी व्यापक मानली तर अंतःकरण वृत्ती, तर एका तरी पदार्थाचं अज्ञान राहील का? पण इथे पाठीचंच अज्ञान, लांब जायची गरज नाही, पाठीचंच अज्ञान. मग पाठीचंच अज्ञान आहे म्हटल्यानंतर, पाठीमागचंच काही दिसत नाही म्हटल्यानंतर वृत्ती व्यापक समजता येत नाही. वृत्ती एकदेश स्थितच समजावी लागते. म्हणजे ज्ञान घेण्यासाठी वृत्ती धावली पाहिजेत का नको? वृत्ती धावावी लागते. वृत्ती जड आहे, लाख तिथं जाईल. काम काय करेल? ज्ञानाचं काम करेल. एक चैतन्य करीत नाही, एक वृत्ती तिचा स्वभाव नाही तो. अज्ञान निवारण करणं एवढं जरी तिचं काम असलं तरी प्रमिती रूप जे ज्ञान आहे, परमारूप जे ज्ञान आहे वा प्रमिती चैतन्याचा जो भाव व्यक्त व्हायचा आहे म्हणजे हा घट आहे हे मला जे कळायचं आहे, अशा पद्धतीची व्यवस्था वृत्ती कधीच करत नाही. वृत्ती नसताना ती होईल असंही होत नाही, पण केवळ वृत्ती करते असंही होत नाही. आणि चैतन्य तिथे स्वतंत्र जाऊन काम करेल असंही होत नाही. चैतन्य तर तिथे सुद्धा आहे. मग हे काम होईलच कोणाने? तर ते आभासाने काम होतं. कारण का वृत्ती प्रतिबिंबित आभासाला घेऊनच तिथे जाते. वृत्ती उपहित चैतन्य हे सांगितलंच आहे ना. वृत्तीने उपहित केलेलं चैतन्य आहेच आहे ना. वृत्ती बाहेर जाते, लंबाकार होते, म्हणजेच काहीतरी अधिष्ठान घेऊनही जाते. तिचं अधिष्ठान सातत्याचं जवळचं काय? प्रतिबिंब आहे. मग त्या असलेल्या प्रतिबिंबाचा विचार करा. आत्मा स्वयंप्रकाश रूप आहे, दिवा आहे, प्रकाश आहे. आणि आरशात दिसला, आरशात प्रकाश दिसना, दिवेत प्रकाश आहे, आरशात प्रकाश नाही, असं होतं काय? बॅटरी लावली, आरशात लगेच परावर्तन. म्हणजे प्रतिबिंबातही प्रकाशाची व्यवस्था आहे का? व्यवस्था नाही. प्रकाशाची जशाल तशी व्यवस्था आहे. आत्मा काम करीत नाही, पण प्रतिबिंब जे आत्म्याचं तिथं प्रकाश आहे का? प्रकाश नाही. जशाला तोच प्रकाश आहे ना, त्याचा स्वतंत्र प्रकाश नाही, याचाच प्रकाश आहे. आता त्या असलेल्या प्रकाशाचं साह्य घेऊन वृत्ती काय काम करते? ज्ञान करून देते. ते तो प्रकाश. म्हणजे चैतन्य काय काम करते? चैतन्य प्रकाशन करत नाही, स्वतःच्या प्रकाशात स्वमहिमेत बसले. आता काम कोण करू लागले? सूर्य उगवला आणि सूर्य उगवल्यानंतर कुंभाराला सांगावं लागतं काय? मडके कर. सूर्य सांगतो काय? मी उगवलो, चल मडके कर.
लाकूड तोडायला सांगावं लागतं काय? जा लाकूड तोडायला. लोकांना सांगावं लागतं काय प्रत्येकाला उठा काम करा म्हणून? नाही, काम करावी लागत नाही, सांगावं लागत नाही, त्याचं ते करतो ना. मग सूर्य काय प्रत्येकाला येऊन मार्गदर्शन करतो काय? नाही, प्रकाश त्याचा केवळ एक प्रकाश आहे. मग त्याच्या असलेल्या एका उपस्थितीने काम करणारे किती आहेत? सगळेच जण आहेत ना काम करणारे. म्हणजे जे जे प्रकाशात आहेत ते ते काम करणारे होतात का होत नाहीत? ते ते काम करणारे होतात. तसा आत्मा आहे, स्वतःच्या ठिकाणी जशाला तसा आहे, स्वमहिमेत आहे, पण वृत्ती तिथं, अंतःकरण आहे तिथं. आता ते काम काय करेल? धन विखुरले, लक्ष्मी बसलेली आहे, तिला धनाची कमतरता नसते. धन ज्याच्याकडे नाही तो उचलून घ्यायला बघत असतो, तो उपयोग कर. अंतःकरण जर तिथे तर ते उपयोग करायला बघतो. आणि काय उपयोग करतं? स्वतः सोबत घेऊन जातं. पैसे खिशात ठेवून घेऊन जातो ना व्यक्ती, का हातात घेऊन जातो? नाही, झाकून घेऊन जातो. पडलेले रस्त्यावर असतात, पण याच्या हाताला लागल्यानंतर उघडे घेऊन जात नाही, लपवून घेऊन जात असतो. अंतःकरण सुद्धा तसंच काम करतंय असं आपल्याला विचार करता येतो. अंतःकरण काय काम करतंय? प्रतिबिंब करतंय. म्हणजे काय? पोटात घेते ना, पोटात घेते म्हणजे काय होतंय? आत झाकून टाकते आणि त्याच्या साह्याने त्याच्या असलेल्या एका सत्तेवर काम काय करतं? ज्ञान करून देतं. आपल्याला वाटतं ज्ञानवृत्तीने करून दिलं, भ्रम तर इथेच आहे. अज्ञानाचं काम काय आणि अज्ञान कार्य असलेल्या पदार्थांचं काम काय? एक सारखं चोराचा जो कुणी संबंधी असेल तो काय काम करेल? तशाच स्वभावाचा असा विचार करू नये. एकच मूस आहे ना, त्यामुळे तो तशा स्वभावाचा असा विचार करू नये. काम काय काम करेल? तोही चोरीच करेल ना. चोरासोबत गेला म्हणजे काय उपदेश करायला गेलाय काय? नाही म्हणे, त्यांनी हात लावला नाही, बाहेर थांबला. कशासाठी थांबला बाहेर? कुणी येते का बघायला थांबला. दुसरा कशासाठी थांबतो तू? म्हणजे चोरीत तुझा सहभाग जेवढ्या तेवढा का नाही, या गोष्टीचा विचार केला तर जशाला तसं ते काम होतं. म्हणजे काय? वृत्ती सांगते हे मला ज्ञान झालं म्हणून. वृत्तीला ज्ञान होत नाही. वृत्तीचं काम आहे तिथं जे काही अज्ञान आहे तेवढं ते निवृत्त करणं. अज्ञान कार्य असलेली वृत्ती अज्ञानाला निवृत्त करते. हे म्हणणं कार्यकारणाला निवृत्त करते असं म्हणल्यासारखे. आणि असं होतं का? घट मातीला निवृत्त करतो. कसं काय होईल? घटाने जर मातीला निवृत्त करायचं ठरवलं तर घट राहील का? राहणार नाही. मग हे होतंय कसं? वृत्ती अज्ञान निवृत्त करते असं कसं म्हणता? जर तसं नाही म्हटलं तर दुसरी सोय नाही. चिदाभासाचं काम नाही अज्ञान निवृत्त करणं, त्याचं काम आहे प्रकाश टाकणाऱ्याचं काम काय असतं? प्रकाश टाकणं, दुसरं काम नाही. आणि निवृत्त झालेल्यावर टाकणं एवढंच काम आहे त्याचं. नंतर त्याचा जो रोल येतो तो नंतर येतोय ना, पहिल्यांदा थोडीच येतोय. मग वृत्ती निवृत्त करते असं म्हणता कसं? त्याचा विचार करीत असताना शास्त्रीय पद्धतीत विचार करा. सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी निर्मित असलेलं अज्ञान आहे. म्हणजे अज्ञानाची व्यवस्था 3 सत्व, रज, तम. वृत्ती कसली? तमरूप आहे का सत्वरूप आहे? वृत्तीचा विचार केला तर सत्व गुण प्रधानता आहे. आणि घटादी पदार्थांवर असलेल्या अज्ञानाचा विचार केला तर अत्यंत जडरूप असलेला घट आणि त्याच्यावर असलेलं अज्ञान, काहीच कळत नाही असे, काहीच कळत नाही अशा पद्धतीचा विचार आहे. मग ते सत्व प्रधान मानायचं का तमोप्रधान मानायचं? तमप्रधान झालं ना. आता सत्व तमाला निवृत्त करेल का करणार नाही? एकातलीच का असेल ते करणार का करणार नाही? करणार ना. म्हणून स्मृतीचा विचार केला तर वाटणीचा विचार केला. आणि पूर्वीची वाटणी अशी होती, कलियुगातली नाही, आधीची वाटणीचा विचार. युगाप्रमाणे वाटणीचे नियम बदललेले. सत्ययुगाचा विचार केला तर जो प्रधान म्हणजे मोठा मुलगा आहे त्या मोठ्या मुलाला सगळ्यात जास्ती संपत्ती द्यावी असा विचार आहे. जे ज्येष्ठांश आहे तो, मग ज्येष्ठ आहे मग त्याचा अंश किती? ज्येष्ठ म्हणजे द्यायचं किती? थोडक्यात विचार करा आपल्या समजुतीसाठी 90% त्याला दिलं पाहिजे आणि राहिलेल्या 10% मग इतर भावंड. बरं त्या वेळात भावंड कमी असायची का? मुलं कमी असायची का? नाही. भगीरथाचे पूर्वज पहा, 60,000 पूर्वज होते. 60,000 भाऊ होते.
थोडे थोडके होते काय, गेले ना त्या कपिल मुनीकडे गेले, तिथे चेष्टा केली, त्यांनी शाप दिला, पडले ना तिथे, पितर होऊन पडले आणि गती काही त्यांची लागाना, म्हणून तिथून तर हे आपल्याला ज्ञान होतं ना सगळं. मला असं सांगायचंय की असा जो सगळा विचार ज्येष्ठांश वगैरे इत्यादिकांच्या संबंधाने आपण याच्यासाठी हा विचार करतोय की या अशा असलेल्या सगळ्या प्रक्रियेचा विचार केला तर वृत्ती आणि तिथं असलेलं जे चैतन्य आणि कार्य आणि तिथे असलेला सत्वगुण आणि तमगुण, तमोगुणापेक्षा सत्वगुण ज्येष्ठ का ज्येष्ठ नाही, श्रेष्ठ का नाही, श्रेष्ठ म्हणावं लागेल ना. तमात ज्ञान होत नाही आणि सत्वात ज्ञान झाले विना राहत नाही. मग सत्व श्रेष्ठ ज्ञानाच्या दृष्टीने मानायचं का मानायचं नाही, मानावं लागतं. मग सत्व निवृत्त करेल का करणार नाही, करणार ना. मोठा आहे ना तो, किती घेणार तो, ज्येष्ठांश घेईल, सगळं निवृत्त करणार नाही, कारण शिल्लक ठेवेल ना. अज्ञान जशाल तसं ठेवेल, पण इथे असं अज्ञान म्हणजे मूल कारण असलेलं अज्ञान जे आहे ते जशाला तसं राहील, पण इथे जे कार्यरूपतेने प्रतीला येणारं तम प्रधान असलेलं अज्ञान आहे त्याची मात्र निवृत्ती केल्यावाचून राहील का, ते त्याची मात्र निवृत्ती केल्यावाचून राहणार नाही. म्हणजे तमप्रधान असलेल्या अज्ञानाची निवृत्ती सत्वप्रधान असलेल्या अज्ञानरूप वृत्तीकडून झाल्या विना राहत नाही. किंबहुना अंतःकरणाचं कार्यच ते आहे असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे अज्ञान निवृत्त वृत्ती करते या विधानाला कोणत्याही पद्धतीची बाधा आहे का, कोणत्याही पद्धतीची बाधा नाही. पण ज्ञान ती करून देते असं म्हणता येत नाही. ज्ञान कोण करून देईल, तिथे असलेला चिदाभासच आपल्याला ज्ञान करून देईल असा विचार करा. मग या अशा असलेल्या चिदाभासाकडून ज्ञान होतंय. कुणाचं होतंय, जगताचं होतंय. कुणाचं होतंय, पदार्थाचं होतंय. कुणाचं होतंय, अज्ञान कार्याचं होतंय. आता ही वृत्ती कसली असा जर प्रश्न पडला तर विचार करा, चैतन्य सहाय्य असलेलीच वृत्ती, पण वृत्ती प्राधान्य अशा असलेल्या स्थितीत हे मात्र ज्ञान होतं असा विचार करता येतो. आणि जिथे वृत्त्यारूढ चैतन्य तिथे काय ज्ञान होईल, तिथे मात्र आपल्याला ज्ञान आत्मस्वरूपाच्या दृष्टीने विचार करता येतो. म्हणजे अहम शब्दाचा विचार करताना एक चिदाभासाचा विचार आणि एक कुटस्थाचा असलेला विचार, ज्ञानाची संगती चिदाभासात आहे, कुटस्थात नाही. आणि अहम ब्रह्मास्मी म्हणत असताना अहमने ज्ञान होतंय कुटस्थाचं एक आणि चिदाभासाचं दोन. कुटस्थ ब्रह्म सांगायचं की चिदाभास ब्रह्म सांगायचं, हा प्रश्न जशाला तसा आहे. याचा विचार करत असताना अधिकरण संबंधाचा विचार करा. अधिकरणता नावाचा संबंध सांगितला आणि तो संबंध सांगत असताना दोन व्यवहार तर होतोच आहे ना, उपाधीच्या भेदाने होतोच आहे ना. कुटस्थ काय, ब्रह्म काय, आत्मा काय, व्यवहार तर करताच आहे ना. या गोष्टीचा विचार करताना ही गोष्ट लक्षात येते, कुटस्थ आत्मा आहे ही गोष्ट काही विचार करण्यासारखी नाही. विचार करण्यासारखी नाही म्हणजे ही गोष्ट सिद्ध आहे ना, आत्मा ब्रह्मच आहे. आत्मा जो स्वयंप्रकाश रूप सांगायचा, निरपेक्ष ज्याची सत्ता आहे, व्यापक जो आहे असा सांगायचा, त्याचाच अवच्छिन्न केल्यासारखा भाग आहे असं सांगायचा. म्हणजे तो नाही असं कसं म्हणता येईल, तोच आहे असंच आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे अहम रूपाने असलेल्या कुटस्थाचा विचार जो ब्रह्मरूप आहे म्हणून सांगितला, ती गोष्ट सांगायची आहे का, असलेली गोष्ट सांगावी लागते का, असलेली गोष्ट सांगायची नाही. मग आता माझ्या असलेल्या ज्ञानाचा आपल्याला विचार करायचा आहे. जी गोष्ट आहे आणि माझ्या ज्ञानाचा काही तिथे घेणं देणं नाही, मग त्या गोष्टीचं कथन आपल्याला करायचं नाही. माझ्या ज्ञानाचा विचार केला तर मी कुणीतरी वेगळा आहे असं मानतोय, म्हणजे वेगळा आहे असं मला ज्ञान आहे. आणि हे वेगळं आहे असं मला जे ज्ञान आहे ते कुटस्थातून आहे का चिदाभासातून आहे, हे ज्ञान कुठून आलं, हे चिदाभासातून आलं ना. वेगळा आहे ना, मी देहरूप मानला, स्थूल देहरूप मानला, सूक्ष्म देहरूप मानला, आता अहंकार रूप मानायला. मग आता हे सगळं परिच्छिन्न असलेलं ज्ञान, हे ज्ञान आलंच कुठून, कुटस्थातून नाही, कुटस्थातून म्हणता येणार नाही. मग या ज्ञानाची असलेली संगती लावता कुठं, एक चिदाभास म्हणा. काय एक चिदाभास म्हणता येतं, अज्ञान कार्य किंबहुना अज्ञान हे तिथे उपाधी रूपाने शिल्लक आहे ना, आणि त्याच्यातून परिच्छिन्नता ही प्रतिपादित होते ना, तिथून भेदमूलकता सिद्ध होते ना.
मग त्या एकट्या असलेल्या चिदाभासाचा विचार मात्र आपल्याला करता येतो. म्हणजे एक चिदाभास, भेद आणि त्यात सदृश असलेल्या ज्ञानाची व्यवस्था आपल्याला लावतो. म्हणजे भ्रम परंतु ज्ञान अशी व्यवस्थाच लागते. कुठून? इथून व्यवस्था लागते असा विचार करता येतो. म्हणजेच अहम ब्रह्मास्मी असं जे प्रतिपादन केलं ते कुठंच ब्रह्म आहे म्हणून प्रतिपादन केलं नाही. मुख्य समानाधिकरणात आहे तिथे ती सांगायची गरज नाही. पण सांगायची गरजच कोणाला आहे? जिथून विपरीत निश्चयाची व्यवस्था लावली, जिथून विपरीत ज्ञानाचा निश्चय कोटी कोटी जन्म मी करीत राहिलो अशा असलेल्या एका चिदाभासाच्या दृष्टीने बोलावं लागेल. म्हणजे आभास ब्रह्मरूप आहे असं सांगावं लागेल का सांगावं लागणार नाही? असंच सांगावं लागेल. महावाक्य अहम ब्रह्मास्मी हे सांगते काय? आभास ब्रह्मरूप आहे. आता आभास त्याच्यात दोन आहेत ना, प्रतिबिंब चैतन्याचं आणि प्रतिबिंब ज्याच्यात पडलंय तो आहे म्हणजे उपाधी आहे. अहंकार म्हणा म्हणजे अंतःकरण. अंतःकरण चतुष्टय आणि मन बुद्धी चित्त अहंकार असं जिथे स्वतंत्र स्वतंत्र लिहिलं दोन किंवा दोन पेक्षा अधिक, तिथे मात्र तेवढ्या वृत्तींना घ्या. आणि जिथे जिथे केवळ एकाचा निर्देश केला अहंकाराने होतं तिथे तिथे निश्चित लक्षात घ्या अंतःकरण सांगायचे, बाकी केवळ अहंकार सांगायचे असं नाही. कारण का ह्या त्याच्याच वृत्त्यात म्हणजे तोच. इथे आपल्याला अहंकार, अहम शब्दाचा विचार आहे. अहंकार हा उपाधी असा विचार करा. म्हणजे आभास ब्रह्मरूप आहे असं सांगत असताना तिथे एक अहंकार आहे आणि दुसरं काय आहे? प्रतिबिंब आहे चैतन्याचं. आता एकरूपता कोणाची? बिंब आणि प्रतिबिंब स्वरूपाने एक आहे असं म्हणता का आरसा आणि बघणारा एक आहे असं म्हणता? मी आरशात बघायला लागलो, मग मी बिंबरूप झालो आणि माझं प्रतिबिंब आरशात पडलं. आता अभेदाचं चिंतन करायचंय. माझ्यासारखाच आरसा आहे आणि आरशासारखाच मी आहे असं म्हणता का मी जसा आहे तसंच प्रतिबिंब आहे? आरसा चांगला आहे आणि जसं प्रतिबिंब आहे तसाच मी आहे असं म्हणतो. म्हणजे बिंब आणि प्रतिबिंबामध्ये स्वरूपे करून अभेदाचं चिंतन करता का? करत नाही. का आरशात आणि बघणाऱ्यात करता? प्रतिबिंब आणि बिंबामध्ये हे चिंतन होतं. म्हणजे ऐक्य जर सांगायचं ठरलं तर कोणाच सांगावं लागेल? अहंकार रूप उपाधीत आणि ब्रह्मात ऐक्य सांगायचं का प्रतिबिंबित जो आत्मा आणि ब्रह्म याच्यात ऐक्य सांगायचं? आत्म्याचं आणि ब्रह्माचं ऐक्य होणार का त्या उपाधीचं आणि ब्रह्माचं ऐक्य होणार? आता असे आरशाचं आणि जो बघणार आहे त्याचं ऐक्य होत नाही. बिंबाचं आणि प्रतिबिंबाचं ऐक्य करून दाखवा आणि आरसा जशाला तसा ठेवून दाखवा. बिंबही आहे आणि प्रतिबिंबही आहे आणि आरसाही जशाला तसा आहे. आणि हे सगळं असताना बिंब आणि प्रतिबिंब यांच्यात ऐक्य म्हणजे एकात मिसळून दाखवा. प्रतिबिंब बिंबरूप आहे असं एकत्र मिसळून दाखवा, एका ठिकाणी आणून दाखवा. होईल काय? आहे तर खरं एका ठिकाणी येऊ शकत नाही. आता काय केलं पाहिजे? आता बाध करावा लागेल. काय करावं लागेल? म्हणजे आरसा पडा. म्हणजे काय होतं? जो मी आहे तो शिल्लक राहतो ना. बिंब प्रतिबिंब गेलं मी आहे ना, माझ्यावर तर सगळं होतं की. मग मी जिथे शिल्लक आहे, मी जो एक शिल्लक राहतो तो एकटा खरा आहे ना. आता त्या प्रतिबिंबित आत्म्याच्या विचाराचं ऐक्याचा विचार ब्रह्माशी करताना काय करावं लागेल? बाध करावा लागेल. कोणाचा बाध करता? प्रतिबिंबित आत्म्याचा बाध करता की त्या ज्याच्यात प्रतिबिंब पडलं त्या अंतःकरणाचा बाध करता? बाध कोणाचा करता? आत्म्याचा बाध करता येतो का? आत्म्याचा कोणत्याही पद्धतीत बाध करता येते. आत्म्याचा बाध होतो का? आत्म्याचा कसा काय बाध होईल? नाही म्हणजे प्रतिबिंबाचा बाध करताय. प्रतिबिंबात हात घालता येतो? गंध सरळ करायचे, हा लाख आरशात बघून करतात. पण वाकडं झालेलं गंध सरळ करताना आरशात सरळ करता का स्वतःच्या कपाळावर सरळ करता? आत्म्याचा बाध कसा करता? प्रतिबिंबाचा एक बाध करता येत नाही. समजा करावायचा ठरला कल्पना
कल्पनेचा विचार करूनच पुढे जाईल. समजा करावायचा ठरला तर या बिंबरूप आत्म्याचा आणि त्या ब्रह्माचा ऐक्य संबंध नाही असा विचार आहे का? कुटस्थाचा आणि त्याचा तर मुख्य समानाधिकरण संबंध आहे, त्यामुळे ऐक्यता तर जशाला तशी आहे. मग त्यामुळे बाध तिथे कोणाचा करता? मुख्यता आहे, त्यामुळे बाध करता येत नाही. मग बाध करावाच लागतो, ही गोष्ट सिद्ध होते का होत नाही? जर बाध नाही केला तर याचा ऐक्य होणार नाही. म्हणजे सांगावं काय लागेल? बाध समानाधिकरण संबंध हा सांगावाच लागेल. आणि तो सांगत असताना आभासाचा म्हणजे चिदाभासाचा आणि ब्रह्माचा सांगावाच लागेल. आणि तिथे बाध होत असताना त्या चैतन्याचा ज्याच्यात आभास निर्माण झाला, ज्यात प्रतिबिंबित ते चैतन्य झालं, त्या अशा असलेल्या अहंकाराचा म्हणजे अंतःकरणाचा म्हणजे उपाधीचा म्हणजे त्या अज्ञानाचा बाध करावाच लागेल. म्हणजे मग ऐक्य होईल. त्याला जर टाकलं, त्याचा जर बाध केला म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय केला तर दुसऱ्या परिभाषेत कुठली? आता मुख्य प्रतिबंधक तो आहे, हे आधीच सुटलं. ज्ञानाच्या ज्ञान आणि अज्ञान याच्यावर थोडीच अवलंबून आहे. हे लागेल याच्यावर अवलंबून नाही. हे नसलं म्हणजे ज्ञान होईल आणि हे असलं म्हणजे अज्ञान होईल असं नाहीये. हे तर असलंच पाहिजे. माऊलींचा देह होता का नव्हता? अज्ञान होतं काय तिथं? तुकाराम महाराजांचा देह नव्हता का? अज्ञान होतं काय तिथं? नाही. ज्ञान अज्ञानाची व्यवस्थाच आभासात आहे, म्हणून एवढा आपण आभास म्हणाय. ती चिंतनच ज्ञानाचं आणि अज्ञानाचं तिथे आहे. जर याचा प्रतिबंध असला असता तर म्हणजे खराच, आणि ज्ञान आणि अज्ञानाचा असा विषय याच्या संबंधाने नसला असता तर निश्चित समजावं लागलं असतं याचा नाश म्हणजे मोक्ष. कारण का हे पडलं पाहिजे की हे दिसतंय ना, आणि याचा नाश होतो. आणि ज्ञान आणि अज्ञान म्हणजे काय? वैचारिक असलेली प्रगल्भता, परमारूप आणि भ्रमरूपता अशी आहे ना ती. मग भ्रमरूपता निवृत्त करायची म्हणजे परमारूपता घ्या, मग ज्ञानानेच घ्या. आणि तद विरुद्ध अज्ञान आहे, मग ते जाईल ना. आता इथं असं आहे, प्रमाण रूप असलेल्या ज्ञानाचा विरोध अज्ञानाशी आहे. प्रमाणजन्य आणि प्रमारूप अशा असलेल्याच ज्ञानाचा विरोध अज्ञानाशी आहे. स्वरूप ज्ञानाचा अज्ञानाशी विरोध कदापि नाही, उलट साधकता आहे. सामान्य रूपाचा प्रकाश काय निवृत्त करतो? सामान्य रूपाचा प्रकाश काय निवृत्त करतो? काही निवृत्त करत नाही, उलट भ्रम निर्माण करतो. गर्द अंधकार असला आणि लाख दोरी पडलेली असते, दिसतं काय? अंधार दिसतो. लख प्रकाश असला दिसतं काय? दोरीत दिसते. मग भ्रम व्हायला काय लागतं? मंद अंधकार, मंद प्रकाश लागतो. सामान्य रूपाचा प्रकाश म्हणजे मंद प्रकाश. आणि तो असल्यावर काम काय करतो? साधक होतो का बाधक होतो? तोच तर साधक होतो ना. गंमत अशी आहे, हे जे प्रतिबिंबित चैतन्य आहे ना, आत्मा तुम्हाला अज्ञान निर्माण करणार. अंतःकरण अज्ञान निर्माण करेल काय? लाख अज्ञानकारी असेल, कशाला निर्माण करते अज्ञान? त्याचं काही घेणं देणं नाही. म्हणजे अंतःकरणाचं काही घेणं देणं नाही. मग हे करतंय काम कोण? होतंय काम कुठून? हे चैतन्य सहाय्य वृत्ती जी म्हटलंय ना, तिथंच तर सगळी गंमत आहे ना. आणि ते प्रतिबिंबित असलेलं चैतन्य सामान्य, मग ते काम काय करेल? साधकता. जगत आहे, सत्य हे चालू तिथून होतं. दुसरी कोणती परंपरा मानता येणार नाही. म्हणजे सामान्य रूपाचा विचार करा ज्ञानाचा, म्हणजे स्वरूप ज्ञानाचा. आत्मा, त्याचं स्वरूप आणि त्या स्वरूपाचं असलेलं त्याचं ज्ञान म्हणजे काय? ज्ञानरूप आत्म्याचं स्वरूपे करून असलेलं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा अज्ञानाशी किंचित कोणत्याही पद्धतीचा एक संबंध नाही आणि बाधकता तर नाहीच नाही. विरोध संपादित होतच नाही. मग विरोध संपादित होतच कोणाचा? अज्ञानाचे विरोधी ज्ञान आहे. स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं, स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं म्हणजे मोक्ष होतो.
हे म्हणत असताना स्वरूप ज्ञान असलं जे ज्ञान आहे ते प्राप्त होऊन चालणार नाही. ते तर आता सुद्धा आहे ना, मी अमुक आहे हे म्हणत असताना मी आहे हे ज्ञान तर सामान्य आहे, आणि ते तर आत्ता आहे. साप पुढचा जाईल ना, भ्रम कसा जाईल? तो भ्रम जाणार नाही. मग काय कशाने जाईल? हे मोठं ज्ञान आहे, स्वरूप ज्ञान निश्चित मोठं आहे, जाणार नाही. नाही म्हणे परोक्ष रूपाचं जरी झालं, ब्रह्मास्ती, हो परोक्ष रूपाचं ज्ञान आहे. म्हणजे कोणाचं ज्ञान आहे? स्वरूप ज्ञानच आहे. मग परोक्ष ज्ञान काय घालू तर काय भ्रमाला? नाही, कार्यरूप असलेल्या दुःखाची निवृत्ती करतं. पण कारणरूप असलेल्या अज्ञानाला घालव तर काय? कारणरूप असलेल्या अज्ञानाला घालविता त्याला येत नाही. म्हणून परोक्ष ज्ञानाच्या पुढे आभासाच्या 7 अवस्था ज्याला माहिती असेल त्या. परोक्ष ज्ञानाच्या पुढे अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष झालंच पाहिजे, पुन्हा दृढ झालं पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे? प्रमारूप असं जे, म्हणजे प्रमाणजन्य असं जे ज्ञान आहे तेच ज्ञान केवळ अज्ञानाच्या विरोधी आहे. म्हणजे वृत्ती चैतन्य सहित असावी हे सामान्य आहे, आणि वृत्त्यारूढ चैतन्य असावं हा भेद आहे. परमार्थाची व्याख्या एका शब्दात करायची ठरली तर एवढीच करा: चैतन्य सहाय्य वृत्ती करून वृत्त्यारूढ चैतन्याकडे जाण्याचा प्रकार. संपला विषय. वृत्तीचाच मार्ग आहे ना सगळा, आतलाच मार्ग आहे. एवढाच विचार केला की सगळा. आता याच्यामध्ये कोटी कोटी जन्माचे सगळे संस्कार आडवे, याच्यामध्ये एक अहंकार आडवा आहे, याच्यामध्ये चिदाभास आडवा आहे. आता करावं काय लागेल? यांचं निवृत्ती करायची. कोणाकडून करता? बाध करावा लागतो. का करावा लागतो? कल्पित आहे ना. का कल्पित आहे? आत्मा आहे, स्वयंप्रकाश रूप आहे, अनात्म पदार्थ आहे, सगळं जगत आहे. कसलं आहे? अज्ञान रूप आहे. म्हणजे काय आहे? हे प्रकाश आहे तर तो अंधार आहे. आता सूर्याच्या पाठीला, पोटाला अंधार असतो का? दिव्याच्या पोटात अंधकार आहे का? मग आत्मा जो प्रकाश रूप आहे त्याच्यावर हे कसं आहे? जे अज्ञान कार्य ज्ञान रूप जो, त्याच्यावर अज्ञान आलं कसं येऊ शकतं का? याचा विचार केला तर कल्पितता मान्य करावी लागते. कल्पित आहे ना, अज्ञान आहेच आहे ना, ते प्रतीतीला येते ना. काय येते, कसं येते याचा विचार आपल्याला उद्या करायचा. कल्पितता सिद्ध कशाने होईल? जे जिथे नाही ते तिथे प्रतीतीला येतंय. म्हणजे प्रतीतीला येणारा जो पदार्थ आहे तो पदार्थ कल्पितच मानावा लागेल. रज्जू म्हणजे सर्प नाही, सर्प म्हणजे रज्जू नाही, पण रज्जूवरच सर्प प्रतीतीला येतोय. मग आता सर्पाला म्हणणार काय? कल्पितच मानावा लागेल. आत्म्याच्या अधिष्ठानावर सगळं जर येत असेल तर हे प्रतीतीला येते, तिथं नाहीये, स्पर्शही नाहीये, किंचित मात्रही नाहीये. म्हणून तर असद्रूप म्हणले ना याला उपनिषदाने. असद्रूप म्हणजे नाहीच असं सांगायचे. हा, आता पटत नाही म्हटल्यानंतर मग चालते वेळ, पण सुरुवातीला मात्र सांगताना सांगितलं असद्रूप आहे. किती? अत्यंत असद्रूप. नाहीच, प्रतिनिध नाही, नाहीच. हे का नाही? हे असं आहे ना ते. मग ज्या असं असून सुद्धा प्रतितीला येते म्हणजे काय आहे? कल्पित आहे. मग कल्पित पदार्थाची निवृत्ती करता कशी? गारुड्याला बोलून साप घालवता का तो रज्जूवर प्रतितीला आलेला? दुसऱ्याचं सहाय्य नसतं या प्रक्रियेमध्ये. दुसऱ्याचं सहाय्य चालत नसतं. दुसरा सांगेल काय? लाईट लाव. दुसरा सांगेल उजेड कर. फारच मंद असला तर काय सांगेल? जाऊन धर त्याला. असला साप तर चावल, हा आमच्याकडे इंजेक्शन तयार आहे. आणि नसला तर कळत नाहीये म्हणून उडी मारून बघ. तार्किकांना काय सांगावं लागतं? जाऊन धरा ना. आणि श्रद्धावानाला काय सांगावं लागतं? बटन आहे मागं, लाईट लाव, कळतंय, लांबून व्यवहार सगळे. एवढ्या सांगण्यापुरता दुसरा आहे. आता करायचं कोणी? आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे की. दुसरा चालत नाही. तत्वम पदार्थ शोधन गुरुनी करायचं का शिष्यानी करायचं? श्रवण करायचं शिष्याने, सांगायचं गुरुनी.
मनन शिष्यासाठी मी आज मनन करत बसतो, हा प्रकार काढली. जे गुरु सांगतात काय करू नका, मी आहे ना, मी सगळं करतो तुमचं, ते होत नसतं. तो गुरु वेगळा आहे, तो गुरु आहे, फसवतोय आणि तुम्हाला फसवण्यात तो गुरु आहे. मोठा आहे तो. सांगण्याचा हेतू असा आहे की असा विचार जर आपण केला तर निश्चित लक्षात घ्या, इथे दुसऱ्याचं काम नाही. मग आता कोणी काम केलं पाहिजे? कल्पित आहे ना ते मलाच काम करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? कोणत्याही असलेल्या दृश्य पदार्थांच्या साह्याने ते होणार नाही. कल्पित पदार्थाची निवृत्ती करीत असताना मला तिथे त्याच्याविषयी असलेलं जे अधिष्ठानाचं ज्ञान आहे ते मला संपादित करावं लागेल आणि मिथ्यात्व निश्चय मात्र त्याचा आपल्याला निश्चित करून घ्यावा लागेल. म्हणजे काय करावं लागतं? सुरुवातीला बाध करावा लागतो, ही गोष्ट मात्र निश्चित आहे. महाबाध आहे आणि तो कोणाचा करताल? कुटस्थाचा होत नाही. उपाधी रूप असलेल्या त्या अहंकाराचा म्हणजे अंतःकरणाचा म्हणजेच अज्ञानाचा बाध करा. काय होईल? सुट्ट असलेलं चैतन्य आहे, एकटं असलेलं चैतन्य आहे, नुसधं असलेलं चैतन्य आहे, त्याचं आणि ब्रह्माशी ऐक्य मात्र निश्चित होतं. म्हणून सांगावं लागतं काय? अहम ब्रह्मास्मी असा उपदेश करावा लागतो महावाक्यातून. हा उपदेश सुरेश्वराचार्य औपनिषदिक आहे असा विचार सांगतात. आणि या एकट्या असलेल्या महावाक्याने होतं काय? यदाना तत्वमस्यादेर ब्रह्मा अस्मित्य अवगच्छति, मी ब्रह्म आहे अशा पद्धतीचा अवबोध ज्याला अनवबोध आहे त्याला होतो. म्हणजे ज्याला ज्ञान नाही त्याला मात्र याच महावाक्य करून जीव ब्रह्म आहे अशा पद्धतीचं ज्ञान होतं. आणि याच्यामध्ये होतं काय? परध्वस्ताहम ममो, अहम आणि ममौ. काय होतं? परध्वस्त होता, त्यांचा प्रध्वंस होतो. म्हणजे काय? त्यांचा बाध होतो, अहम संपत आणि मग ममत्वाची इथे विचार आहे. म्हणजे अहम संपला की ममत्वादी त्याच्यावर असलेल्या ज्या सगळ्या गोष्टीत आधारित असलेल्या सगळ्या गोष्टीत त्याही सगळ्या संपून जातात. आणि असा असलेला जो मनुष्य त्याला ज्ञानी म्हणा असं तिसऱ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात सुरेश्वराचार्य सांगतात. हे अज्ञान आहे, अज्ञान प्रतीतीला येतंय म्हणजे कुठेतरी असलं पाहिजे. ज्याचा बाध करायचा आहे त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान असलं पाहिजे. अधिष्ठानाचं ज्ञान संपादित करायला जाता कोणाच्या माध्यमाने? जो कल्पित पदार्थ प्रतीतीला येतो त्याचाच आश्रय करा. स्वप्नातला घोडा आणि मला त्याच्यावर बसायचंय. कुठल्या घोड्यावर बसतात? स्वप्नातल्याच घोड्यावर बसावं लागेल आणि स्वप्नातच मार्गक्रमण करावं लागेल. माता कल्पित आहे, लाख आहे. रज्जूचं ज्ञान घ्यायचंय, माध्यम कोणाला करता? सर्पाचाच विचार. कुठंतरी आश्रय असेल का नाही? कारण का कल्पित आहे, आश्रयाविना राहणार नाही. म्हणजे आश्रय कोणतरी असला पाहिजे. हा आश्रयी आहे ही सिद्ध आहे. मग अज्ञानाची समग्र कल्पना जर घ्यावयाची झाली आणि मार्ग जर प्रशस्त करावयाचा झाला तर अज्ञान राहतं कुठं याचा विचार करा. अज्ञान कार्य कसल्या रूपाने प्रतीतीला येतं याचा विचार करा. म्हणजे अज्ञानाचा आश्रय कोण याचा आपल्याला विचार करावा लागतो. दोनच पदार्थ सापडतात की जे दुसऱ्या अध्यायात शिकून आलो. एक आत्मा आणि दुसरा अनात्मा. अज्ञानाचा एक आश्रय आत्मा असला पाहिजे, नाहीतर आश्रय अनात्मा असला पाहिजे. कोण आश्रय आहे? कोणावर याची प्रतीती येते? कशा प्रतीतीचा आहे? या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. पुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज.